नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे। तर सध्या एकच अपडेट आहे, सरकार एकच विषयाबाबत चर्चा आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। तर लाडकी बहीण योजनेचे जे इन्स्टॉलमेंट आहे म्हणजे 6वा हप्ता जो आहे तो कधी येणार, तर त्यासाठी तारीख पे तारीख इन द सेन्स की केव्हा पैसे मिळणार असं सरकारला विचारत आहेत महिला प्रश्न की 6व्या हप्त्याची नेमकी तारीख कधी, तुम्ही सारखं तारीख सांगत आहात पण नेमकं कधी येणार। तर त्याच्याबद्दल आपण आणखी जाणून घेऊयात। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, त्यानंतर अधिवेशनात निर्णय घेतला जाईल असंही म्हटलं जात होतं। तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार अशी चर्चा सुरू झाली आहे की डिसेंबरच्या हप्त्यामध्ये लाडकी बहिणींचे पैसे येणार आहेत। तर 6व्या हप्त्यासाठी अजून तारीख पे तारीख सुरूच आहे। तर निकालानंतर खात्यावर पैसे येणार असं सांगितलं जात होतं। त्यानंतर शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार आणि आता अधिवेशन इतकं सगळं झालं तरी 6व्या हप्त्यासाठी अजूनही मुहूर्त सापडेना असं लाडक्या बहिणींचा संताप व्यक्त होत आहेत आणि लाडक्या बहिणी जे आहेत ते पैसे खात्यावर कधी येणार याच्या प्रतीक्षेत आहेत आणि आतुरतेने त्या वाट पाहत आहेत की नेमका पैसे जे आहेत खात्यात कधी जमा होणार आहेत। तर 6वा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल असं सांगण्यात होतं, त्यानंतर अधिवेशन येईल, त्याच्यानंतरही निर्णय घेतला जाईल असंही म्हणण्यात येणार होतं। तर 5व्या आणि 6व्या असं दोन्ही हप्ते मिळणार आहेत असंही त्यांनी सांगितलं होतं। तर सरकार याच्यावर काय उत्तर दिलं यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर जे 2100 रुपयांची जी आहे ती आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असं बजेट म्हटलं जात आहे। तर बजेटमधील मंजुरीनंतरच हा हप्ता मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। म्हणजे काय, तर बजेटमधील मंजुरी जी आहे ते झाल्यानंतरच जो आहे तो हा 6वा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे। तर 1500 रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे की मंत्रिमंडळाच्या महिलांना 1500 रुपये दरम्यान मिळणार आहेत। तर महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणींना मानाचे स्थान, कोणाला मिळाली मंत्रिपदाची संधी, तर हे नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात। तर त्याचप्रमाणे खरंच मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत आता लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागू शकते। तर या योजनेचा हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी तारीख पे तारीख सुरू आहे, तर आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता 6वा आणि 7वा हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार का हेही देखील पाहावं लागणार आहे की त्यांचा निर्णय काय होत आहे। तर राज्यात लाडकी बहिणीचे जे अर्ज कागदपत्र जे आहेत ते पुन्हा पडताळणी सुरू केली होती मागच्या महिन्यामध्ये। त्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं की पडताळणी सुरू होणार आहे। तर स्क्रुटिनीला सुरुवात झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हे काम संपणार असल्याची माहिती आहे तर सूत्रांकडून मिळाली आहे। तर ज्या ज्या ठिकाणी तक्रारी आल्या त्या ठिकाणी शिवाय रँडम बेसिसवर कागदपत्रांची उलट तपासणी केली जात आहे। त्यामुळे ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि किंवा त्यांना पैसे परत करावे लागू शकतात असंही सरकारने स्पष्ट केलं आहे। त्याच्यामुळे वेळ लागत आहे ॲक्च्युली की ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत, 2100 रुपये अजून आले नाही। तर का, तर ज्या अपात्र महिला आहेत त्यांना याच्यातनं योजनेतनं काढायचं आहे, म्हणजे वगळण्यात येणार आहे, या डिसिजन घ्यायचा आहे। या डिसिजनमुळे सरकारला डिसेंबरमध्ये पैसे टाकण्यासाठी वेळ लागत आहे आणि त्याच्यामध्ये टाईम जात आहे की सगळे पडताळणी करून फक्त ज्या पात्र महिला आहेत, ज्या अटी आहेत सरकारच्या 6 त्या अटींमध्ये ज्या महिला बसतात त्याच महिला योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांनाच पुढचे जे हप्ते आहेत ते आता मिळणार आहेत। तर पाहू आपण आणखी सरकार काय निर्णय घेत आहे, सरकार आणखी काय नवीन अपडेट देत आहे, त्याच्याबद्दल जे असेल ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन ज्या अपडेट आहेत त्या येतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।